Hello students, yesterday we have seen that is the Newlandus, that is the Doberanus trade. Doberanusची ट्रेड्स मागच्या लेक्चर आपण पाहिले. डोबेरायनर मीन्स डोबेरायनरची ट्रेड म्हणजे काय? डोबेरायनर काय केलं? थ्री आणि इलेमेंट्स काय केले? एकत्र केले, ठीक आहे की नाही? आणि 3 इलेमेंट्स त्याने अरेंज कसे केले? तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस, हे लक्षात ठेवा शॉर्ट फॉर्ममध्ये. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द atomic masses, and he found that is the atomic mass of the middle element is the mean of the remaining two element. Mean of the atomic mass of the remaining two element म्हणजे मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान हा इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना इतका असतो, त्याला आपण काय म्हणलो? डोबेरायनर्स ट्रेड असं म्हटलो. लक्षात घ्या. त्याच्यात आपण एक सोडियम, लिथियम आणि पोटॅशियम या तिघांचं एक्झाम्पल पाहिलं होतं. बुकमध्ये तुम्हाला क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीनचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्ही लिहून काढा असं म्हटलं. तुम्ही लिहून काढला, काही नाही, मला पाठवलं. ओके, ठीक आहे. Today we are going to start that is the Newland's octave. Second scientist, the name of that scientist, that is the Newland. That John Newlands, he was the English scientist. And in 1866, he also suggested that properties of the elements are related to their atomic masses in a different way. पहिला जो डोबेरायनर होता, डोबेरायनरनी सुद्धा काय केलं? तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स आर रिलेटेड टू द ॲटॉमिक मासेसच सांगितलं होतं. यानेही सांगितलं दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स आर रिलेटेड टू द ॲटॉमिक मासेसच सांगितलेलं आहे. मग दोघांचे ते सेमच आहेत, लक्षात घ्या. दोघांच्या दुसरा पॉईंट जो आहे तो सेमच आहे. दॅट इज द he also suggested that properties of the elements are related to their atomic masses in different way. How different way? That is, he arranged that those elements in the increasing order of the atomic masses, and then he found that he collected the 8 elements. He write the 8 elements in an increasing order of the atomic masses. He found that every 8th element has the property of the first element. He found that every 8th element had the property of the same that of the first element. त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी बरोबर पहिल्या मूलद्रव्यासारखीच आहे. ह्याला आपण काय म्हणतो? न्यूलँड्स ऑक्टेव्ह असं म्हणतो. आता तुम्हाला जर विचारला क्वेश्चन, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, तुम्ही काय लिहिणार? तर न्यूलँड फर्स्ट पॉइंट काय लिहिणार? आपण न्यूलँड्स suggested that properties of element properties of elements are related to their atomic masses. To their atomic mass, but in different way. आता डिफरंट वेचा अर्थ काय? तर त्याने ट्रेड निर्माण केलं, ह्याने ऑक्टेट निर्माण केलं. त्याने 3 मूलद्रव्ये घेतली आणि 8 मूलद्रव्ये घेतली. याला डिफरंट वे असं म्हटलेलं आहे. यालाच आपण काय म्हणणार आहे? डिफरंट वे म्हणणार आहे. He arranged the elements. He arranged the elements in increasing order of atomic mass.
म्हणजे हाही पॉईंट डोबेरायनरच्या मध्येच आहे, हाही पॉईंट डोबेरायनरच्या इन्फॉर्मेशनमध्ये आहे, लक्षात घ्या. त्याने काय केलं, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास त्याने मांडलं. ही फाउंड दॅट he found that every eighth element, म्हणजे प्रत्येक 8वा एलिमेंट, every eighth element म्हणजे 8वा, eighth म्हणजे 8वा element had the property every eighth element had the property of same that of first element. म्हणजे प्रत्येक 8व्या, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 असं आपण जर काउंट करत गेलो, बरोबर 8व्या मूलद्रव्याचे जे काही प्रॉपर्टी आहेत ते पहिल्यासारख्याच आहेत, हे त्याने दाखवून दिलेलं आपण इज कॉल्ड लॉ ऑफ ऑक्टेव. आणि त्याने ही जी काही ऑक्टेवचा जो लॉ आहे तो कशाशी कम्पेअर केला, तर म्युझिकच्या सुरांशी. म्युझिकचे सूर तुम्हाला माहिती आहे, सा रे ग म प द नि सा, बरोबर लक्षात ठेवा, सा रे ग म प द नि सा, बरोबर 8वा गुणधर्म, 8वा आणि पहिला बरोबर 6 येतात पहा, सा रे ग म प ध नि सा, पहिला आणि 8वा बरोबर सेम येतो. तशा पद्धतीने तो काय म्हणतो, मी ही कम्पेअर्ड इट विथ द ऑक्टेव्स इन म्युझिक. ही compared it with octaves in music. म्युझिकच्या ऑक्टेव्हशी काय केला, कम्पेअर केला, लक्षात घ्या. आणि मग त्याने काही एक सिरीज मांडून दिलेली आहे, ती सिरीज तुम्हाला समजून सांगतोय. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. एवढे इलेमेंट लक्षात ठेवायचे आहेत. एवढे इलेमेंट काय करायचे, लक्षात ठेवा. आणि तो त्याच्या ऑक्टेव्हच्या रूल प्रमाणे हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 8वाला गावा. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हे जे त्यांचे सगळ्यांच्या प्रॉपर्टी सेमच आहेत त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे 1 पासून स्टार्ट केलं, 1 2 3 4 5 6 7 8, 8व्याचे आणि पहिल्याचे सेम आहेत असं त्यांना म्हणायचं होतं. तसंच इथून आपण स्टार्ट केलं 1 2 3 4 5 6 7 8 4, ह्या दोघांचे सेम आहे त्यांना म्हणायचं. 1 2 3 4 5 6 7 8 ह्यात जे सेम आहे, किंवा इथून स्टार्ट आपण केलं तर हा बरोबर 8वा येतो, म्हणजे ह्या तिघांचे सेम आहेत, ह्या तिघांचे सेम आहेत. असं करत 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 त्याने काय केलं, तर जी प्रॉपर्टी माहिती जो तो रूल मांडला त्याला आपण लॉ ऑफ ऑक्टेव्ह असं म्हणतो. एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हटलं तर तुम्हाला सांगते. पण एवढं सगळं मांडत असताना, एवढं समजलं का तुम्हाला, हे सगळं मांडत असताना काही थोड्याशा प्रॉब्लेम्स सुद्धा त्याला आले. त्याच्या जेव्हा न्यूलँड्स हा पिरियॉडिक टेबल मांडत होता तेव्हा 56 एलिमेंट्स नोन होते त्यावेळेला. 56 एलिमेंट्स मांडत असताना त्याला काही प्रॉब्लेम्स आले. आता इथं मी असं म्हणतोय की हायड्रोजन, फ्लोरीन आणि क्लोरीन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रॉपर्टी सेम आहेत, ह्या दोघांच्या प्रॉपर्टी. पण पुढे जेव्हा तो मांडत गेला तेव्हा ह्या दोघांच्या सेम आहेत, ह्या दोघांचे सेम आहेत, ह्या दोघांचे सेम आहेत, ह्या दोघांचे सेम आहेत. पण हा ह्याच्या खाली आला, ह्याच्या खाली जो आला, ह्याच्या खाली जो आला, ह्याच्या खाली जो आला, यांच्या प्रॉपर्टी सेम नव्हत्या. आणि ह्याला आपण लिमिटेशन ऑफ द न्यूलँड्स ऑक्टेव्ह म्हणणार आहे. म्हणजे न्यूलँडच्या ऑक्टेव्हचं जे काही लिमिटेशन त्याला लिमिट निर्माण झालं, त्याला सर्व मांडता आले नाही. आणि म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, लिमिटेशन ऑफ द न्यूलँड्स ऑक्टेव्ह,
limitations of न्यूलँड्स ऑक्टेव. लिमिटेशन्स लिहा. तर त्याची पहिली लिमिटेशन अशी आहे, लॉ ऑफ न्यूलँड चा जो लॉ जो आहे ऑक्टेवचा, ओनली ॲप्लिकेबल अप टू द कॅल्शियम. दॅट लॉ ओनली ॲप्लिकेबल अप टू द कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंतच मांडू शकला, त्याच्या पुढे त्याला मांडले की त्यानं पुढे सर्व मांडले एलिमेंट सगळे 56च्या 56 एलिमेंट मांडले. पण असं हे जे काही आता आपण म्हणलो 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर, हे 8चे सेम आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 हे सेम आहेत, असं ते तयार झालं नाही. समजा 1 2 3 4 5 6 7 8 जो काही इथे येईल आला असेल तो सेम नव्हता, त्याच्या प्रॉपर्टी सेम नव्हत्या. म्हणून त्याचा लॉ जो आहे तो लॉ ओनली ॲप्लिकेबल अप टू द कॅल्शियम. म्हणजे त्याचा पहिला जो पॉईंट तुम्हाला सांगता येईल, तर लॉ हिज लॉ टू बी ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम. फक्त कॅल्शियम पर्यंतच ॲप्लिकेबल होता, त्याच्या पुढे त्याला ते काय मांडणं म्हणजे जसं मांडले की त्यानं, पण त्याचा जो काही लॉ होता त्या लॉ प्रमाणे मांडता आलं नाहीये. ही प्लेस्ड ऑल एलिमेंट इंटू 7 into 8 56 बॉक्सेस. ही प्लेस्ड ऑल एलिमेंट्स इंटू 7 into 8 equal 56 बॉक्सेस. म्हणजे 56 बॉक्समध्ये 56 एलिमेंट्स मांडले. पण काही एलिमेंटच्या बाबतीत प्रॉब्लेम झाला. त्याच्या तिसरा जो पॉईंट जो आहे तो काय पॉईंट आहे, तर काही एलिमेंटच्या बाबतीत काय झाला, प्रॉब्लेम आला की त्याला एकाच जागी ही सगळ्या 56 बॉक्सेसमध्ये जर का सर्व मांडायचे होते, सगळे एलिमेंट मांडायचे होते, तर त्याला काही एलिमेंट जे आहे ते एलिमेंट्स एकाच ठिकाणी 2-2 एलिमेंट्स मांडावे लागले. कारण जे एलिमेंट्स होते ते एलिमेंट त्याला तिथं बसले गेले नाहीयेत. म्हणून काय केलं त्यानं, तर काही एलिमेंट्सला एकाच जागी स्थान दिलं गेलं, एकाच जागी त्यानं मांडलं. म्हणजे आपला थर्ड पॉइंट असा असणार आहे, ही प्लेस्ड 2 एलिमेंट्स इन द सेम प्लेस. ही प्लेस्ड 2 एलिमेंट्स in a same place, same box. That is, for example, cobalt and nickel एकाच ठिकाणी मांडले, and cesium and लॅन्थॅनाइट हे लॅन्थिनियम हे दोघंही एकत्रच मांडले गेले. ही चूक झाली त्याची, ह्याला लिमिटेशन्स म्हणतात. ही जी चूक झाली किंवा त्याला ते मांडलं नाही, त्याला लिमिट नव्हतं, त्याला मर्यादा होती, ही मर्यादा हे त्याला सेपरेट मांडता आलं नाही. मीन्स ही प्लेस्ड 2 एलिमेंट्स इन द सेम बॉक्स. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल अँड सीसीएम अँड लॅन्थियम हे दोन. आणखीन काय त्याच्या जे काही लिमिटेशन्स होते, मग लिमिटेशन आणखी काय सांगता येईल, तर त्याने काय केलं माहितीये का, ही प्लेस्ड सम एलिमेंट्स ऑफ डिफरंट प्रॉपर्टी अंडर द सेम एलिमेंट. म्हणजे सेम प्रॉपर्टीचे एलिमेंट्स मग अशी मी सांगितले की सेम प्रॉपर्टी एलिमेंट सेम आणि त्याच्यात खाली काय आले, डिफरंट प्रॉपर्टीचे आले ना. इथं डिफरंट प्रॉपर्टी आली, डिफरंट प्रॉपर्टी म्हणजे आपल्याला सांगता येईल ही प्लेस्ड some elements under the same elements under the different property element. म्हणजे डिफरंट प्रॉपर्टी एलिमेंटच्या खाली त्याने दुसरेच एलिमेंट मांडले गेले, म्हणजे सेम प्रॉपर्टीचे एलिमेंट्स आले नाहीत. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट निकेल प्लेस्ड अंडर द हॅलोजन्स. म्हणजे कोबाल्ट निकेल जे होते, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल प्लेस्ड अंडर हॅलोजन्स. म्हणजे हॅलोजन्स जे आहेत
हे हॅलोजन्स म्हणजे कुठले, तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन जे असतात त्यांना हॅलोजन्स म्हणतात. या हॅलोजनच्या खाली त्यांना त्या कुणाची प्लेस कुणाला प्लेस दिली, कोबाल्ट अँड निकेलला. तसं बघितलं तर कोबाल्ट अँड निकेलची जी प्लेस आहे ते फ्लोरीन ती कुणाच्या आयर्नच्या खाली आला पाहिजे. बट Fe means iron having similarity with कोबाल्ट अँड निकेल. तसं बघितलं तर कोबाल्ट आणि निकेलची आणि फ्लोरीनची कॅरेक्टरिस्टिक जवळपास सेम असतात, पण त्यानं कोणाच्या खाली मांडले, हॅलोजन्सच्या खाली काय केलं तर कोबाल्ट आणि निकेलला मांडलं. हॅलोजनच्या खाली काय केलं, कोबाल्ट आणि निकेलला मांडलं. ही त्याची चूक झाली आणि त्यामुळं ही डिड नॉट मेक द प्रोव्हिजन टू पुट द न्यू डिस्कवर्ड एलिमेंट. त्याने काय केलं, त्याच्यामध्ये काय झालं, त्याचे एलिमेंट त्याच्या आवर्त सारणीमध्ये की नवीन जे एलिमेंट जे येतं, नवीन जे डिस्कवर होणार होते फ्युचरमध्ये, त्याला जागा सोडता आल्या नाहीत. मीन्स ही डिड नॉट मेक प्रोव्हिजन म्हणजे तरतूद, प्रोव्हिजन टू पुट न्यू डिस्कवर्ड एलिमेंट्स. म्हणजे नवीन डिस्कवर्ड एलिमेंट जे काय तयार होतील त्या एलिमेंट्सना मांडण्यासाठी त्यानं त्याच्या आवर्त सारणीमध्ये जागा सोडली नाही. एवढं तुम्हाला लिमिटेशन क्वेश्चन जर का तुम्हाला विचारला की लिमिटेशन राईट लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्ह म्हटलं की एवढे तुम्हाला 6 पॉईंट्स त्याच्यामध्ये डिस्क्राईब करायला पाहिजे. काय लिमिटेशन म्हणजे काय झालं, पुन्हा एकदा पहा. लिमिटेशन म्हणजे काय झालं, त्यांना आता मी तुम्हाला सांगितलं ही सगळी जी सिरीज होती, या सिरीजमध्ये त्याला फक्त कॅल्शियम पर्यंत मांडता आलं. द लॉ टू बी ऍप्लिकेबल अप टू द कॅल्शियम. ही प्लेस्ड ऑल एलिमेंट्स इन द 7 into 8 50 equal to 56 बॉक्सेस. 56 बॉक्सेसमध्ये सगळे एलिमेंट मांडले. पण मांडताना काय झालं, ही प्लेस्ड 2 एलिमेंट्स इन द सेम बॉक्स. काही एलिमेंट्स दोन एलिमेंट्स सेम बॉक्समध्ये मांडले. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल आणि सीसीएम अँड लॅन्थियम हे दोन जे एलिमेंट आहेत ते काय केले, एकत्र मांडले. ही प्लेस्ड सम एलिमेंट्स अंडर द डिफरंट प्रॉपर्टी. आणि मग आता मी मला सांगितल्याप्रमाणे ह्याच्या प्रॉपर्टी सेम आहे, त्याच्या प्रॉपर्टी सेम आहे, ह्याच्या पुढे त्याने काय केलं, ह्याच्या खाली डिफरंट प्रॉपर्टीचा, ह्याच्या खाली डिफरंट प्रॉपर्टीचा, असे करत त्याने ते 56 एलिमेंट मांडले. डिफरंट प्रॉपर्टी प्लेस अंडर द हॅलोजन. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल प्लेस अंडर द हॅलोजन्स. पण तसं बघितलं तर त्या कोबाल्ट अँड निकेलची जी प्रॉपर्टी नंतर जेव्हा डिस्कवरी झाली तेव्हा काय लक्षात आले, कोबाल्ट निकेल हॅव सेम प्रॉपर्टी विथ Fe मीन्स आयर्न, लोखंडाच्या प्रॉपर्टी बरोबर आहेत, हॅव्हिंग सिमिलरिटी विथ कोबाल्ट निकेल. आणि म्हणून आणि दुसरी चूक काय झाली की ही हॅड नो प्रोव्हिजन, त्यानं काहीच प्रोव्हिजन केलं की नवीन जे काही पोल डिस्कवर होतील ते कुठं मांडायचे. ते मांडले की त्याची पूर्णपणे ते जे टेबल आहे ते डिस्टर्ब होणार होतं. आणि म्हणून त्याची चूक काय झाली, ही डिड नॉट मेक द प्रोव्हिजन बट टू पुट न्यू डिस्कवर्ड एलिमेंट्स. एवढं लिखाण तुम्ही त्याच्यात केले. 2 क्वेश्चन्स तुम्हाला चांगले समजतील. आलं लक्षात, एवढे चांगले करून ठेवा. ओके.